नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। सर्वात महत्त्वाचा पॉइंट, आपण जो बजेट पाहणार आहे 26-27 चा जो आहे तो बजेट आपण ॲपमध्ये घेतलेला आहे। डिटेल ज्यांना बघायचा आहे ॲपमध्ये सुद्धा तो मोफत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये। आणि जर तुम्हाला त्याचे ॲपमध्ये ज्या लोकांनी भरपूर लोकांनी बघितलं आतापर्यंत त्या आधारात आपल्याला MCQ कसे येतील तर ते आपण MCQ इथं बघत आहे। तर हे जे MCQज आहेत याच्या आधी सुद्धा आपण बजेट 25-26 चे घेतलेले आहेत, ते यूट्यूबवर तुम्ही स्क्रोल करा, खालच्या साईडला ते तुम्हाला भेटतील। तो 25-26 चा पण करा आणि 26-27 चा करा। त्याचं कारण आहे, मागच्या कंबाईन ग्रुप बी मध्ये आपल्याला 15 पैकी जवळपास 8 प्रश्न हे करंट बेस होते। म्हणजे 8 प्रश्न जर आपल्याला करंट बेस असतील त्यामध्ये करंट यावर कोअर करंटवर असेल, त्यानंतर योजनांवर असेल, त्यानंतर बजेटवर असेल आणि एक प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे या अँगलचा सुद्धा भेटतो। तर हे सर्व अप्रोच बऱ्यापैकी 8 प्रश्नांकडे गेलेले आढळतात। त्यामुळे 15 प्रश्न तर हे आपले कोअर इकॉनॉमिकचे जे आहेत त्यामध्ये पुन्हा 8 करंट बेस रिलेटेड जे आहेत टॉपिकला ते प्रश्न आहेत आणि प्लस 3 ते 4 प्रश्न आपल्याला पुन्हा करंट इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आहेत, त्याला आपण आर्थिक घडामोडी म्हणतो। जवळपास 17-18 प्रश्न हे आपल्याला फिक्स भेटून राहिले। त्यामध्ये वेटेज जे आहे हे करंटचं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते, ज्यामध्ये इकॉनॉमिक सर्वे बजेट हा डेटा चांगला अतिशय महत्त्वाचा करून ठेवणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्त ज्या बऱ्यापैकी करंट बेस जे अहवाल असतील, इंडेक्स असतील, ते सुद्धा आपल्याला खूप जबरदस्त करायचे आहेत। आता हे लेक्चर जे आहे ऑल एक्झामसाठी महत्त्वाचं आहे, कंबाईन प्री, मेन्स आणि आपल्या इतरही एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे। तर त्याच दृष्टीने हे बघा आणि 25-26 असेल तर ते तुम्हाला इथंच आपल्या ॲपवर उपलब्ध आहे। पुस्तकबद्दल थोडं शेवटी बोलेल। तर सर्वात आधी आपण पाहूया महत्त्वाचा पॉइंट, 26-27 च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने जी त्रिसूची मांडलेली आहे, म्हणजे किती घटकांवर फोकस केलेला आहे, 3 घटकांवर फोकस केलेला आहे 26-27 च्या बजेटमध्ये। तर ते 3 घटक कोणते आहेत? तर पहिला दिला आहे त्यांनी कृषी प्रधान दृष्टिकोन। याचं कारण आहे की आजही आपली डिपेंडन्सी ही सर्वात जास्त ॲग्रिकल्चरवर आहे आणि ॲग्रिकल्चर आणि ग्रामीण भागामध्ये डिपेंडन्सी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट करणे खूप गरजेचं आहे। कारण की 3 क्षेत्र जर आपण बघितले, कृषी, उद्योग आणि सेवा, तर यामध्ये बऱ्यापैकी आपलं सर्व्हिस सेक्टर हे खूप वेगाने वाढलं। कृषी क्षेत्राचा GDP मधील हिस्सा हा कमी होत आहे। तसेच कृषीमध्ये जर आपण पाहिलं तर जमिनीचे आकारमान सुद्धा सातत्याने घटत आहे। जमिनीचे आकारमान घटण्याचं कारण आहे NA ॲक्टिव्हिटी, नॉन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी आहे, प्लॉटिंग्स असतील, त्यानंतर अर्बनायझेशन असेल, त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी ॲग्रिकल्चरकडे फोकस करणं गरजेचं आहे। त्यामुळे पहिला पॉईंट आहे कृषी प्रधान दृष्टिकोन हा बरोबर आहे। सुधारणा केंद्रित दृष्टिकोन, ज्यामध्ये वेगवेगळे रिफॉर्म्स करणं गरजेचं, ज्यामध्ये मेन रिफॉर्म जे आहेत ते बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स असतील, त्यानंतर आपला टॅक्स रिफॉर्म असेल, जो की आता सध्या रिसेंटली इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा आपण आता लागू केलेला आहे 1 एप्रिल 2025 पासून। तर हे टॅक्स रिफॉर्म असतील, मोठ्या प्रमाणात AI संदर्भातील रिफॉर्म असतील जे की ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहेत। लोककेंद्रित विकास, हे बऱ्यापैकी इन्क्लुझिव्ह ग्रोथकडे हा फोकस होत आहे। तर वरीलपैकी सर्वच हे पर्याय योग्य आहेत। तर हा पॉइंट बघा, हा बजेटची ही सुद्धा PDF मी तुम्हाला ॲपवर शेअर केलेली आहे। यामध्ये सुरुवातीला बजेट आणि त्याच्या खाली हे जे MCQज आहेत ते घेतलेले आहेत। हे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे, जे टेलिग्रामवर आहेत त्यांना तिथंच मिळून जाईल, स्वराज्य अकॅडमीच्या। ओके, हे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही PDF मी शेअर केलेली आहे, ॲपमध्ये सुद्धा आहे। हे बजेटची एक PDF व्यवस्थित करून ठेवा। यामध्ये बघा पहिलाच पॉइंट अतिशय महत्त्वाचा, जो की आपल्याला फोकस करत आहे आपल्या या प्रश्नाला अनुसरून, कृषी प्रधान, सुधारणा केंद्रित आणि लोककेंद्रित विकास। भारताच्या अर्थमंत्र्यांनी ज्या निर्मलाताई सीतारामन आहेत यांनी 26-27 चा जो बजेट मांडला हा पहिल्यांदाच कर्तव्य भवन या ठिकाणी हा सादर झालेला आहे। पहिला पॉइंट खूप महत्त्वाचा लक्षात ठेवा। यामध्ये युवा शक्ती आधारित, म्हणजेच बऱ्यापैकी यूथ जनरेशन जे आहे त्यांना फोकस केलं। भारतामध्ये युवकांची संख्या ही जास्त आहे आणि विकसित भारत या 2 थीमवर आहे। कारण की आपल्याला विकसित भारत ही थीम जे ठेवलेली आहे, अमृत काळ जो आपण म्हणतो, विकसित भारत हे 2047 पर्यंतचं आपलं हे टार्गेट ठेवलेलं आहे। त्या आधारावर हे आपण बजेट तयार केला। यामध्ये 3 मूलभूत तत्व ठेवण्यात आलेली आहे। पहिला आहे कृती प्रधान दृष्टिकोन, ॲक्शन ओव्हर संदर्भात आहे कृती प्रधान। नंतर आहे सुधारणा केंद्रित आणि लोक केंद्रित, म्हणजे हे 3ही पॉईंट बरोबर आहे वरीलपैकी सर्व। पर्याय क्रमांक 4 ही नोट्स ही प्रॉपर लावलेली आहे। असेच प्रश्न असतात आपल्याला जुने PYQ जर बघितले तर। आणि ही नोट्स स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे आणि हा डिटेल
लेक्चर आपण इथं MCQs बघत आहे. प्रश्नांचे अप्रोच खूप महत्त्वाचे आहेत. डिटेल जर बजेट पाहायचा असेल तर तो सुद्धा ॲपमध्ये सर्वांसाठीच मोफत आहे. नेक्स्ट आहे 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाच्या 3 तत्वांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. 26-27च्या अर्थसंकल्पात शासनाच्या 3 तत्वांमध्ये म्हणजे 26-27च्या बजेटमध्ये जे 3 तत्व आपण फोकस केलेले आहेत तर ते 3 तत्व कोणते आहेत. तर पहिला आहे शाश्वत वाढ टिकवणे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे किंवा त्याला आपण म्हणू अंत्योदय किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा त्याला दुसऱ्या भाषेत इथं आहे पॉईंट सर्वसमावेशक विकास, तो सुद्धा शाश्वत वाढकडेच जातो. म्हणजेच यामध्ये कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची सुद्धा हानी होता कामा नये. गोरगरीब सर्वांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचले पाहिजे. आकांक्षा पूर्ण करणे, जे लोक वंचित आहेत, शोषित आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे. हे 3 पॉईंट, हे 3 थीम आहेत बजेट 2026-27चे. हे 100% इम्पॉर्टंट आहेत. सर्वसमावेशक विकासमध्ये सबका साथ सबका विकास या थीमवर फोकस केलेला आहे. बेरोजगारी कमी करणे हे यामधले 3 थीम मधला पॉईंट नाही. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, कारण की बेरोजगारी कमी करणे असा वेगळा पॉईंट देण्याऐवजी त्यांनी मेन फोकस उद्दिष्ट जे ठेवलेलं होतं ते उद्दिष्ट आहे युवा शक्ती आधारित, त्यामुळे इथं वेगळा पॉईंट देण्याची आवश्यकता नाही. तर शाश्वत वाढ, आकांक्षा पूर्ण करणे आणि सर्वसमावेशक विकास. तर बघा हे 3 कर्तव्य सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ, फुलफिल आस्पायरेशन, ज्यामध्ये बऱ्यापैकी युवक विद्यार्थी नागरिकांना कौशल्य, शिक्षण, संधी उपलब्ध करून देणे व आर्थिक विकासात सहभाग वाढविणे त्यांचा, उत्पादन क्षमता म्हणजे बऱ्यापैकी प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये सुद्धा वाढ करणे, स्पर्धात्मकता आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य वाढवणे हे खूप मुख्य उद्दिष्ट आहे. स्थैर्याचा अर्थ होते की बऱ्यापैकी आज जागतिक अर्थव्यवस्था ही अस्थिर झालेली आहे. त्यामधले काही मेजर कारणं जे आहेत, ज्यामध्ये युक्रेन रशिया युद्ध असेल, त्यानंतर बऱ्यापैकी रिसेंटली इराणचा जो मोठा मुद्दा झालेला होता त्याचे परिणाम आपल्या इकॉनॉमीवर मोठ्या प्रमाणात पडत आहेत. आणि अमेरिकेचे जे टॅरिफ असेल त्या टॅरिफमुळे सुद्धा आपल्या इकॉनॉमीला धक्के लागले. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला स्थैर्य, जी स्टॅबिलिटी आहे इकॉनॉमीमध्ये ठेवण्यासाठी, ज्यामध्ये चलनवाढ असेल त्यावर नियंत्रण ठेवणे, बऱ्यापैकी आपल्या ज्या MSME इंडस्ट्रीज आहेत त्यांचं प्रोडक्शन सुद्धा वाढवण्यावर फोकस केलेला आहे. आकांक्षा पूर्ण करणे, जे युवक लोक आहेत, युथ आहेत, विद्यार्थी नागरिकांना स्किल डेव्हलपमेंटकडे फोकस करणे, एज्युकेशन आणि संधी उपलब्ध करून देणे व आर्थिक विकासात सहभाग वाढवणे. युवक म्हटलं तर याला आपण म्हणू बऱ्यापैकी लोकसंख्या लाभांशकडे यांनी फोकस केलेला आहे. सबका साथ सबका विकास, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे, लास्ट माइल डिलिव्हरी म्हणजे शेवटचा घटक, अंत्योदय म्हणजे याचा अर्थ होते शेवटच्या घटकाचा सुद्धा उदय झाला पाहिजे. असे 3 कर्तव्य आपण फोकस केलेले आहेत. हा 100% इम्पॉर्टंट पॉईंट आहे 26-27च्या बजेटमधला. तर हे 3 पॉईंट आपण MCQ मध्ये कन्वर्ट केले, PYQ मध्ये कन्वर्ट होणं अपेक्षित आहेत असे प्रश्न आयोगाने याच्या आधी विचारलेले आहेत. त्यानंतर 25-26च्या बजेटच्या सुद्धा मी इथं 4 स्तंभ दिलेले आहेत. 25-26च्या बजेटमध्ये जे 4 स्तंभ फोकस केलेले होते त्यामध्ये गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी म्हणजेच महिला. गरिबांसाठी योजना तयार करणे, युवक, अन्नदाता आणि अन्नदाता म्हणजेच कोण, आपले शेतकरी बांधव. त्यानंतर नारी शक्ती म्हणजेच महिला. तर हे 4 स्तंभ होते आणि जे 4 प्रमुख आधार होते त्यामध्ये 4 सेक्टर्स फोकस केले. कृषी, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर, आणि गुंतवणूक वाढवणे आणि निर्यातीला चालना देणे. हे आहेत 25-26च्या थीम. आणि ह्या 3 ज्या आहेत ह्या आहेत 26-27च्या थीम. 100% हे 1, 2, 3 हे पॉईंट खूप जास्त महत्त्वाचे आहेत. हे थोडे टार्गेट करा. नेक्स्ट पॉईंट आहे 26-27चा अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या थीमवर आधारित आहे. 26-27चा अर्थसंकल्प ज्या थीम आपण पाहिल्या, थीममध्ये पहिला आहे युवा शक्ती आणि दुसरा आहे विकसित भारत. युवा शक्ती आणि विकसित भारत, एक बरोबर आहे, दुसरे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. भारताच्या पाहला आपण हे सेम विश्लेषण. बायोफार्मा शक्ती मिशन हे आपण आणलेलं आहे या वर्षीच्या बजेटमध्ये. अपेक्षित आहे बायोफार्मा शक्ती मिशनला किती फंड अलोकेट केला. याच्या आधी फंड अलोकेशनवर प्रश्न आहेत आपल्याला. तर बायोफार्मा शक्ती मिशन अंतर्गत पुढील 5 वर्षात भारताला जागतिक जैव औषध उत्पादन केंद्र बनवण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद करण्यात आली, तर ती आहे 10,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बायोफार्मा शक्ती जे आहे बऱ्यापैकी आपण फोकस केलेली योजना. तर बघा 10,000 कोटी रुपये यासाठी तरतूद केली आणि किती वर्षासाठी ही योजना आहे, 5 वर्ष. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. अर्थसंकल्प 2026-27 मध्ये
कोणती योजना लॉन्च केलेली आहे जी की बऱ्यापैकी फार्मास्युटिकल संदर्भात आहे किंवा जैव औषधन उत्पादन वाढीसाठी आहे, तर ती आहे बायोफार्मा शक्ती मिशन. हे किती वर्षासाठी आहे, तर हे 5 वर्षासाठी आहे, पुढील म्हणजे 26-27 पासून पुढील 5 वर्षासाठी. यासाठी बजेटमध्ये किती तरतूद करण्यात आलेली आहे, तर 10,000 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्याला उद्योग अँगलला जातो, जे की आपलं जे बुक्स आहे त्या उद्योगमध्ये सुद्धा हे पॉईंट्स आपण कव्हर केले आणि स्पेशल बुक्समध्ये याचे बजेटचे सुद्धा पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. बायोफार्मा शक्ती मिशन 10,000 कोटी रुपये तरतूद 5 वर्षासाठी. स्ट्रॅटेजी फॉर हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन यासाठी फोकस केलेला आहे. हेल्थ केअर क्षेत्रासाठी भारताला जागतिक जैव औषध उत्पादन केंद्र बनवण्याचा यामागचा उद्देश आहे. आपण विशेष करून जेनेरिक मेडिसिन जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेऊन निर्यात करतो, त्यासोबतच आपण बायोफार्मा यासाठी सुद्धा फोकस केलेला आहे. तर हा पॉईंट एक्झामला अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पॉईंट, उच्च क्षमतेचे MSME. MSMEचा अर्थ होते मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. तर MSME ज्या इंडस्ट्रीज आहेत 25-26च्या बजेटमध्ये सुद्धा फोकस केलेला होता, तर यावर्षी सुद्धा यावर फोकस केलेला आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ज्या उद्योग विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक ग्रोथ फंड उभारण्यात येणार आहे. 26-27च्या बजेटमध्ये ग्रोथ फंड सांगितला. आता MSME जे आहेत ह्या याबाबत जो ॲक्ट आणलेला होता आपण MSMEचा, तो कायदा आहे 2006चा. आता MSME आपल्याला वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण की यांचा निर्यातीमध्ये असलेला हिस्सा हा खूप जास्त आहे. रिसेंटली जर आपण पाहिलं तर USAने आपल्याला जेव्हा टॅरिफ मोठ्या प्रमाणात आकारला, त्याचा परिणाम सर्वात मोठा MSMEवरच झालेला होता. त्यामुळे गव्हर्नमेंटने MSMEला थोडं पुशअप करण्यासाठी एक फंड आणलेला आहे. तो फंड आहे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस फंड. आता स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस फंड हा विशेष करून स्मॉल आणि मीडियमकडेच फोकस करतो. त्यामध्ये मायक्रो स्मॉल मीडियम असे जरी नावं असतील तर त्यांचा फोकस नावच त्याचं आहे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस फंड. तर पर्याय क्रमांक किती येणार? 1. आता हा फंड कसा आहे तर बघा, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस ग्रोथ फंड 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. नवीन जो फंड तयार केला बजेट 26-27 मध्ये MSMEसाठी, तो आहे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस फंड. यामध्ये ज्या MSME आहेत त्यांना गव्हर्नमेंट स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत त्यांना गव्हर्नमेंट बऱ्यापैकी त्या MSMEचे शेअर्स घेणार. ओके, शेअर्सला म्हणतात इक्विटी. ओके, किंवा क्वाझी इक्विटी मदत. म्हणजेच MSMEला सरकार कर्ज देणार नाही, तर इक्विटी स्वरूपात त्यांचे शेअर्स खरेदी करेल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या MSMEचे समजा 100% शेअर्स आहे, त्यातले 30% शेअर्स गव्हर्नमेंट खरेदी करेल आणि गव्हर्नमेंट त्या MSMEला काय देणार? तेवढे पैसे देणार. लक्षात ठेवा, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस फंड हा कर्जाच्या स्वरूपात नाही, हा आहे इक्विटी आणि क्वाझी इक्विटी स्वरूपातली मदत आहे. तर इक्विटी लक्षात ठेवा, 100% इम्पॉर्टंट पॉईंट आहे. MSME स्केलअपचा अर्थ होते MSMEमध्ये वाढ करणे, फ्युचर चॅम्पियन्स त्यांना बनवणे. स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस याचे लाभार्थी आहेत, लक्षात ठेवा स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. आणि याचं जे पैशासंदर्भातील व्यवस्थापन आहे तर SIDBI करणार आहे, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. आता SIDBI जी आहे हिची स्थापना 1989चा ॲक्ट आहे आणि SIDBIची स्थापना ही कधी झाली? 1990ला. तर लखनौ या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. SIDBI जी आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ही बऱ्यापैकी स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांची विकास वित्तीय संस्था किंवा शिखर संस्था म्हणून SIDBI कार्य करत असते. तसेच इतर विकास वित्तीय संस्था ज्या आहेत ज्यामध्ये नाबार्ड आहे. नाबार्ड 1982ची बी शिवरामन समिती शिफारशींच्या आधारे स्थापन झाली 12 जुलै 1982ची. दुसरी एक्झिम बँक आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, ही जी आहे ही सुद्धा आहे 1982ची. त्यानंतर नॅशनल हाऊसिंग बँक आहे NHB, ही सुद्धा आहे 1988ची. तर ह्या विकास वित्तीय संस्थासोबत आहे एक SIDBI. तर या SME फंडसाठी जी काम करणारी संस्था आहे तिचं नाव आहे SIDBI स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. हा एक छान प्रश्न आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये AI आधारित कृषी प्लॅटफॉर्म आपण सुरू करायचं ठरवलेलं आहे. तर AI टूल्स आणलेला आहे. AI टूल्स, AI धोरण, AIचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटने सुद्धा वाढवलेला आहे. ॲग्रिकल्चरमध्ये तो कसा मदत करेल यासाठी गव्हर्नमेंटने यावर्षी
भारत विस्तार नावाचं एक AI टूल आणलेलं आहे. कोणत्या नावानं आणलेलं आहे? भारत विस्तार. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. आता भारत विस्तार आहे काय तर समजून घेऊ. भारत विस्तार हे AI टूल आहे. केंद्रीय अर्थसंकल्प कधी आणलेला आहे? 26-27. हा सगळा डेटा जो आहे हा बऱ्यापैकी आपण आपल्या टेलिग्रामवर सुद्धा शेअर करत असतो आणि हा ऑथेंटिक सोर्सद्वारेच घेतलेला आहे. ऑथेंटिक म्हणजेच गव्हर्नमेंट साईट आणि PIB यांचा भरपूर वापर आपण केलेला असतो. फुल फॉर्म आहे विस्तारचा व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. व्हर्च्युअली इंटिग्रेटेडचा अर्थ होते की हे पूर्णपणे डिजिटलायझेशन किंवा आर्टिफिशियल स्वरूपातच असणार आहे. भारत विस्तारसाठी AI टूलसाठी किती कोटी तरतूद केलेली आहे? 150 कोटी तरतूद केलेली आहे. यामध्ये आयसर जी संस्था आहे आपली, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, जी 1929ला स्थापन झालेली आहे आणि एक ॲग्रिस्टॅक आहे, त्यांच्या माध्यमातून यासाठी बऱ्यापैकी कार्य केलं जाणार आहे. AI द्वारे शेतकऱ्यांना रिअल टाईम कृषी सल्ला देणे बऱ्यापैकी, समजा उदाहरणार्थ सांगतो, एखाद्या आपल्या कपाशीच्या पानावर जर एखादा आजार आला असेल तर आपण त्याचा फोटो काढणार, तो अपलोड करणार, तर काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत हे AI टूल आपल्याला सांगेल. त्यासाठी कुठली फवारणी केली पाहिजे, त्यासाठी दुसरं व्यवस्थापन काय करता येऊ शकेल कीड नियंत्रणासाठी, आणि त्यासाठी आपल्याला समोरच्या काय पॉलिसी धोरणं तयार करता येऊ शकेल. हे सर्व हे टूल्स गव्हर्नमेंटने तयार केलेलं, जे की आपल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी सल्ला देईल. परंतु यामध्ये काही ज्या त्रुटी दिसतात त्यामधले एक मेजर त्रुटी जी आहे, टूल चांगला आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला आपण म्हणतो बऱ्यापैकी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यातली मधली जी डेफिसिट आहे त्याचा एक थोडाफार याच्यावर परिणाम होईल. बाकी एकदम बढिया टूल आहे. याचा वापर हळूहळू जसं वाढेल तसा बऱ्यापैकी शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस सुद्धा वाढणार आहे. AI द्वारे शेतकऱ्यांना रिअल टाईम कृषी सल्ला देणे. AI सहाय्यक यासाठी भारती या नावाचा आहे, स्टार करून ठेवा, हा महत्त्वाचा पॉईंट. आणि यासाठी बऱ्यापैकी हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं दिलेला आहे, तो आपल्याला नाही माहीत असला तरी चालेल. 150 कोटी तरतूद, AI विस्तार, AI टूल, व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस, हा त्याचा फुल फॉर्म. हे 100% पाठ करून ठेवणं अपेक्षित आहे. आणि यासाठी निधीची जी तरतूद केली ही किती कोटी आहे? 150 कोटी. आपल्याला करंट बेस प्रश्न असतात आणि त्या अँगलनीच याला फोकस करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये कंपन्यांवर लागू असलेला लाभांश कर. लाभांश कर हा बऱ्यापैकी जेव्हा शेअर होल्डरला डिव्हिडंड दिला जातो किंवा लाभांश दिला जातो शेअर्सचा, तेव्हा त्यावर हा लागू होणारा कर होता. तर लाभांश कर हा काढून गुंतवणूकदारांना खालीलपैकी कोणता कर आकारला जाणार आहे? तर आता तो जो आकारला जाणार आहे लाभांश कर जो आहे तो आता काढून टाकला, तर इथं आहे ते. तर बघा, हा भांडवली नफा कर, कॅपिटल गेन टॅक्स, हा लागू होणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. जे डेली व्यवहार असणार आहेत शेअर्स खरेदी विक्रीचे, त्या ठिकाणी जो टॅक्स आहे तो आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सचे रेट 0.1 करून किती करण्यात आला? 0.15% करण्यात आला. आता सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जो आहे याची सुरुवात 2004ला केली होती P. चिदंबरम यांनी. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा कोणी आणलेला आहे? P. चिदंबरम अर्थमंत्री असताना 2004ला आलेला आहे. आणि हा प्रत्यक्ष कर आहे. कुठला कर आहे? प्रत्यक्ष कर आहे. कस्टम ड्युटी, वैयक्तिक आयात वस्तूंवर शुल्क 20%वरून किती टक्के करण्यात आलं आहे? 10% करण्यात आलेला आहे. त्यानंतर आयात वस्तू यामुळे स्वस्त होतील. 17 कर्करोग जे आहेत आपले, कॅन्सर, आपल्याला खूप गरजेचं आहे कॅन्सर औषध ते आयात करावं लागते, यामध्ये पूर्णपणे कर सवलत दिलेली आहे. आणि 7 दुर्मिळ आजारांसाठी जे औषधं लागतात आपण आयात करतो ते सुद्धा करमुक्त केलेले आहेत. हा एक्स्ट्रा पॉईंट इनडायरेक्ट टॅक्सेसचा लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक खर्च खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी करण्यात येणार आहे ही तरतूद केलेली आहे. तर यावर्षी पहिल्यांदाच आपण जो एक्सपेन्सेस ठरवलेला आहे तो आहे वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रासाठी. तर हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण पहिल्यांदाच फोकस केला. एवढे वर्ष आपण संरक्षणाकडे फोकस करत होतो. तर हे बघा, 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये वाहतूक, दळणवळण, संरक्षण, ग्रामीण विकास आणि गृहनिर्माण असा प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा. कसा आला होता तेवढं सांगून देतो. आपल्याला जो आधी एक वेळ प्रश्न विचारलेला आहे, आरोग्यापेक्षा ऊर्जावर खर्च जास्त झाला, त्यानंतर कृषीपेक्षा एज्युकेशनवर खर्च जास्त झाला, या पॅटर्नमध्ये आपल्याला प्रश्न आधी विचारलेले आहेत कंपॅरेटिव्ह. त्यामुळे हा फोकस चांगला लक्षात ठेवा. आणि हे पहिल्यांदाच झालं. ही इमेज जी आहे ही बजेटची आहे. बजेट ओरिजिनल बजेटची जी PDF देते गव्हर्नमेंट साईटवर, तर ती PDF आहे, त्यामधलीच ही इमेज आहे. आणि ह्या इमेजसुद्धा आपण आपल्या जे बुक्स आहे हे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनी मागितलेलं आहे. त्याच्या
प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत. या बुक्समध्ये ह्या इमेज सुद्धा वापरलेल्या आहेत. ज्या गव्हर्नमेंट साईटच्या ऑथेंटिक इमेजेस आहेत त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. याचा वापर करणं हे अतिशय गरजेचं आहे. याचा वापर जर झाला तुमचा अभ्यास हा खूप सोपा होते, कारण की लगेच पिक्चर जर असतील तर आपल्याला लगेच कळते. बघा इथं ट्रकची इमेज दाखवलेली आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवर खर्च हा आपल्याला लगेच माइंडसेटला येतो. त्यानंतर बघा हेल्थ इथं बघा औषधी दाखवलेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला पुस्तकं दाखवलेले आहेत एज्युकेशनसाठी. हाचा फायदा आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी होतो. तर हे इमेज जी आहे ही इमेज असेल किंवा त्याच्या समोरच्या ह्या इमेज असतील, ह्या सर्व आपण गव्हर्नमेंट साईटवरच्या वापरलेल्या त्या बुक्समध्ये सुद्धा आहेत. याचा 100% तुम्हाला फायदा होईल. ह्या इमेज असतील किंवा ही इमेज असेल, या व्यतिरिक्त ही इमेज असेल, ह्या सर्व इमेजेस आपण बुक्समध्ये सुद्धा वापरलेल्या आहेत. विशेष ह्या इमेज, त्यानंतर स्वतः क्रिएट केलेले चार्ट्स असतील, AI चार्ट्स असतील, हे सगळं वापरल्यामुळे पुस्तक हे सर्वात जास्त विद्यार्थ्यांना आवडलेलं आहे. ओके, नेक्स्ट पहा. पहिला पॉईंट, आपण जो खर्च केलेला आहे बजेट 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या क्षेत्रासाठी सर्वाधिक खर्च करायचं ठरवलेलं आहे. क्षेत्र विचारलेलं आहे, योजना नाही. योजनेवर विचारलं तर तसंही प्रश्न मी लावून दिले. योजनेवर विचारलेला प्रश्न पॅटर्न सहित प्रश्न आहेत हे, म्हणजे याचा फायदा परफेक्ट जसा प्रश्न येईल तसं उत्तर आपल्याला घेऊन जायचं आहे. तर सर्वात जास्त खर्च हा वाहतूक दळणवळणसाठी गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे आणि हा खर्च जो आहे हा जवळपास 5,98,520 कोटी रुपये, करोडमध्येच आकडेवारी आहे, म्हणजे जवळपास 6 लाख कोटीच्या आसपास हा खर्च होणार आहे आपला वाहतूक दळणवळण. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतल्याच बऱ्यापैकी बजेटमध्ये खूप जास्त तरतुदी केल्या. आता MCQ मध्ये आपल्याला थोडी मर्यादा येते, तर बऱ्यापैकी आपलं बजेटचं जे मी ॲपवर घेतलेलं लेक्चर आहे ते एक वेळ तुम्ही बघून घ्या. 1-1.5 तासाचं आहे, परंतु प्रॉपर तुमचं हे सर्व होऊन जाईल. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट, वाहतूक दळणवळण, संरक्षण, ग्रामीण विकास आणि होम हे पहिले 4 क्रम लावा जर विचारले तर चांगले लक्षात ठेवा. वाहतूक दळणवळण, संरक्षण, ग्रामीण विकास आणि गृहनिर्माण हा पहिला पॉईंट. त्यानंतर दुसरे पॉईंट लक्षात ठेवा, आरोग्यावाला पॉईंट. आरोग्यापेक्षा ऊर्जेवर खर्च जास्त आहे, ऊर्जेपेक्षा शिक्षणावर खर्च जास्त आहे. बऱ्यापैकी इथपर्यंत थोडा एरिया विचारलेला आहे आधी, म्हणून मी सांगत आहे की आपल्याला इथं थोडा फोकस करायचा आहे. तर अर्थसंकल्प 26-27 मध्ये आजपर्यंत कुठला खर्च कोणत्या क्षेत्रावर खर्च झाले? संरक्षण. म्हणजे उदाहरणार्थ 25-26 मध्ये सुद्धा संरक्षणावरच खर्च आहे. 25-26 मध्ये सर्वाधिक खर्च संरक्षण, परंतु 26-27 मध्ये सर्वाधिक खर्च जो झाला तो वाहतूक दळणवळण. नेक्स्ट प्रश्न आहे, 26-27च्या अर्थसंकल्पात सरकारला सर्वाधिक महसूल मिळणारा घटक, महसूल म्हटलेला आहे. महसूलचा अर्थ होते यामध्ये दोन्ही उत्पन्न येतात सरकारचे, एक महसुली उत्पन्न सुद्धा येतात प्लस भांडवली जमा सुद्धा येते. तर सरकारला सर्वाधिक महसूल या प्रकारचा सुद्धा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. तर कर्ज आणि इतर देणीपासून मिळतो. दुसऱ्या क्रमांकात आयकर आहे, तिसऱ्या क्रमांकात कंपनी कर आणि चौथ्या क्रमांकात GST. हा बजेटचा डेटा आहे 26-27चा. तर आपल्याला 25-26 मध्ये जो महसूल मिळाला त्याचा क्रम थोडा खालीवर झालेला आहे आता, म्हणून तो कंपॅरेटिव्ह सुद्धा लक्षात ठेवा. 25-26 मध्ये सर्वाधिक महसूल जो मिळाला तर पहिला पॉईंट कॉमन आहे, कर्ज व इतर देणी, बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज. दुसऱ्या क्रमांकावर इन्कम टॅक्स, आयकर, मागच्याही वर्षी आयकर होता. तिसऱ्या क्रमांकावर मागच्या वेळेस GST होती आणि चौथ्या क्रमांकावर कॉर्पोरेट टॅक्स कंपनी कर होता. आता बघा काय झालं, कंपनी कर हा तिसऱ्या नंबरात गेला आणि GST हा चौथ्या गेला. GST चौथ्यात जाण्याचं मेजर कारण जे आहे हे बऱ्यापैकी आपण GSTचे जे स्लॅब 28% एक रद्द केला. 28% स्लॅबमधल्या वस्तू बऱ्यापैकी 18 मध्ये आणल्या आणि 12% स्लॅब रद्द केला. त्यामधल्या वस्तू बऱ्यापैकी 5% आणल्या आणि काही वस्तू डायरेक्ट शून्याकडे घेऊन गेलो. त्यामुळे सरकारचा रेव्हेन्यूवर हा परिणाम होऊ शकतो. म्हणून रेव्हेन्यूमध्ये GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा अप्रत्यक्ष कर कितव्या नंबरात आलेला आहे? चौथ्या. ओके, तर हा पॉईंट एक्झामला अतिशय महत्त्वाचा आहे, कंपॅरेटिव्ह क्रम. ओके, नेक्स्ट पहा, ही सुद्धा इमेज आपण बुक्समध्ये घेतलेली आहे. ही गव्हर्नमेंटच्याच बजेटमधली ओरिजिनल इमेज आहे. तर बघा यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट, अर्थसंकल्प 26 मध्ये सरकारकडे महसूल सर्वाधिक कर्ज व इतर देणीपासून आलेला आहे 24%, कर्ज व इतर देणी, बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज 24%, आयकर इन्कम टॅक्स आहे जो 21%, कंपनी कर आहे 18%, वस्तू व सेवा कर आहे 15%. ओके, म्हणजेच GST. आता याचा क्रम लावा, या पॅटर्नचाही प्रश्न येतो. सर्वाधिक कशापासून मिळाला असाही प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे, तो आहे कर्ज आणि इतर देणी.
सर्वाधिक सरकारकडून जाणारा पैसा राज्यांचा कर महसुलाचा हिस्सा आहे, परंतु हा खर्च म्हणून जात नाही, तर तो हिस्सेमधून जाते टॅक्स हिस्सा 22%. खर्च म्हणून जर पाहिलं आपण तर व्याज देयतेवर आपला खर्च जास्त आहे 20% आसपास. तर महसुली खर्च जो आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. भारत सरकारचा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस हा सर्वाधिक कशावर होतो, तर हा सर्वाधिक होतो व्याज देयतेवर. दुसरा पॉईंट लक्षात घ्या, रेव्हेन्यू इन्कम सर्वाधिक कशापासून मिळते, महसुली उत्पन्न. हे जर आपल्याला विचारलं तर महसुली उत्पन्नामध्ये मेन सोर्स जो गव्हर्नमेंटचा ठरलेला आहे तो इन्कम टॅक्स आहे, दाखवलेला इथं. इन्कम टॅक्स नंतर बजेटनुसार 26-27च्या दुसरा कुठला कर दर्शवलेला आहे, कंपनी कर, आणि तिसरा आहे जीएसटी. खर्चाबाबत जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त इंटरेस्ट पेमेंट हे 20% इथं दिसेल, आणि स्टेट शेअर टॅक्सेस हा कर महसुलातील हिस्सा आहे, याला आपण खर्च म्हणू शकत नाही, तो रुपयात जाणार आहे तिथून. ओके, नेक्स्ट पॉईंट. केंद्रीय अर्थसंकल्पात 2026 मध्ये सर्वाधिक खर्च खालीलपैकी कोणत्या योजनेवर करण्यात आलेला आहे, हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये आजपर्यंत जे खर्च होत होते ते सर्वाधिक MG नरेगा या योजनेवर होत होते. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. आता MG नरेगा जी आहे हिच्या जागी आता VBG रामजी ही स्कीम आलेली आहे. यामध्ये 100 दिवस मजुरीची हमी होती, तर यामध्ये 125 दिवस मजुरीची हमी आहे. यामध्ये निधी जो होता हा पूर्णपणे 100% केंद्राकडे झुकलेला होता. यामध्ये जी निधीची तरतूद आहे केंद्राची 60 आणि राज्याची 40% तरतूद आहे, आणि जे ईशान्येकडील भाग आणि हिमालयीन राज्य आहे त्या ठिकाणी 90% केंद्र आणि 10% कोणाचा हिस्सा आहे, राज्यांचा आहे. संबंधित जे असेल हिमालयीन राज्य त्यांचे असेल हिमालयीन आणि ईशान्येकडील भाग. ओके, तर हा आधीचा होणारा खर्च त्या योजनेवर होता, कुठल्या, MG नरेगा. परंतु यावेळेस पहिल्यांदाच जो खर्च होत आहे तो आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. जी योजना आपण अन्न सुरक्षेसाठी आणली 2020ला. जे स्थलांतरित होत होते कोविडच्या काळामध्ये शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे, तेव्हा त्यांना बऱ्यापैकी अन्नाची उपलब्धता व्हावी यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आपण सुरू केलेली होती. प्रधानमंत्री जनधन योजना ही कधीची आहे, 28 ऑगस्ट 2014ची आहे. हिचं उद्दिष्ट होतं वित्तीय समावेशन. यामध्ये बँक ओडी ही सुविधा दिली जाते 10,000 रुपये. सुरुवातीला 3 होती, नंतर 5 झाली, आता 10 झाली. करंटमध्ये जे इकॉनॉमिक सर्वे आहे केंद्राचा त्यामध्ये 55 कोटी प्लस अकाउंट्स ओपन झालेले आहेत प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये. ही तरतूद लक्षात ठेवा करंटची. प्रधानमंत्री आवास योजना जी रुरलची आहे ही 2016ला सुरू झाली, आणि प्रधानमंत्री आवास योजना जी अर्बनची आहे ही 2015ला सुरू झाली. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी मुद्रा योजना ही कधीची आहे, 2015ची आहे. 8 एप्रिल 2015ला सुरू झालेली आहे मुद्रा योजना. ओके, तर या वर्षीचं कुठल्या योजनेला खर्च झाला सर्वात जास्त, तर पर्याय क्रमांक 3. तर बघा, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यासाठी जो खर्च आपण ठरवलेला आहे तो आहे जवळपास 2,27,429 कोटी रुपये. ठीक आहे, कारण की सर्व आकडेवारी ही कशामध्ये आहे, करोडमध्ये आहे, कोटीमध्ये आहे. त्यानंतर VBG रामजी आहे, यावर सेकंड नंबरचा हायेस्ट एक्सपेन्सेस आहे 95,692 कोटी रुपये. तर VBG रामजी ही सेकंडला आहे, आणि प्रधानमंत्री हे क्रोनॉलॉजी लावलेली नाही त्यामुळे खालीवर दिसेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही जी आहे या फर्स्ट नंबरला लक्षात ठेवा, एक्झामला 100% महत्त्वाची आहे. नेक्स्ट, 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये डायरेक्ट टॅक्स बाबत खालीलपैकी कोणते विधानं योग्य आहेत, तर इथं थोडं टॅक्स बाबत करेक्शन करतो, डायरेक्ट टॅक्स नाही, दोन्ही टॅक्स संदर्भातील पॉईंट्स आहेत. करेक्शन थोडं. वैयक्तिक आयात वस्तूंवरील शुल्क 20% 10% केले, हे बरोबर आहे. आरोग्य क्षेत्रातील 17 कर्करोग औषधांवर पूर्ण कर सवलत दिली. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा 0.1 वरून 0.15 गेला. वरीलपैकी सर्व. या पॅटर्नला थोडा प्रश्न भेटण्याची शक्यता थोडी कमी आहे. ज्या पॅटर्नला भेटेल तो या साईडनं लिहून देतो. इन्कम टॅक्सचे जे रेट आहेत, आयकराचे दर, इन्कम टॅक्स रेट हे 2025ला जे होते 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये तेच रेट 26-27 मध्ये ठेवले.
तर 25-26च्या तुलनेत 26-27 मध्ये आयकराचे दर स्थिर आहेत. या पॅटर्नला प्रश्न आपल्याला जातो, तो एक पॉईंट लक्षात ठेवा. दुसरा स्लॅब लक्षात ठेवा. स्लॅबवर आपल्याला प्रश्न जातो. 0 ते 4 लाख, 4 ते 8, 8 ते 16, 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24 आणि 24च्या समोर. इथं 0 ते 4 लाख 0%, 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10%, 15, 20%, 25% आणि 24 लाखाच्या समोर हे 30%. तर आता सध्या करंटमध्ये मॅक्झिमम इन्कम टॅक्स रेट हा 30% आणि मिनिमम टॅक्स रेट हा 5% आहे. 4 लाखापर्यंत आयकरमुक्त मर्यादा जी 25-26ला होती ती 26-27ला आहे. हा पॉईंट्स एक्झामला 100% लक्षात ठेवा करंट अप्रोचला. नेक्स्ट पॉईंट आहे 26-27च्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात उल्लेख केलेली ऑरेंज इकॉनॉमी. आता ऑरेंज इकॉनॉमी ही कन्सेप्ट पहिल्यांदाच आली. ऑरेंज इकॉनॉमीवर आपल्याला प्रश्न अपेक्षित वाटतो, त्यामुळे थोडं टार्गेट करून ठेवा ऑरेंज इकॉनॉमी. आता ऑरेंज इकॉनॉमी जी आहे याबाबत पॉईंट्स लक्षात ठेवा. PIB साईटवरची आपण ही इमेज घेतलेली आहे. काय आहे ऑरेंज इकॉनॉमी बघा. AVGC सेक्टर यांनी फोकस केलेला आहे. AVGCचा फुल फॉर्म खाली लिहिलेला आहे. तर बघा, ॲनिमेशन सेक्टर वाढवायचं, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स यांच्याकडे फोकस केलेला आहे ऑरेंज इकॉनॉमीने. बऱ्यापैकी आपण याला म्हणूया, जे गेमिंग इंडस्ट्रीज असेल, ॲनिमेशन इंडस्ट्री असेल, त्यानंतर व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स यांच्याकडे फोकस केलेला आहे. तर जवळपास ऑरेंज इकॉनॉमी याचा महत्त्वाचा जो बेस आहे, डिझाईन इन इंडियाला प्रोत्साहन देणे, AI आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीकडे फोकस केलेला आहे. AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स तयार करणे, 15,000 शाळा व 500 महाविद्यालयांमध्ये याची स्थापना केली जाणार आहे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स यांच्याकडे फोकस होईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज यांचं सहाय्य घेतलं जाणार आहे मुंबईच्या इन्स्टिट्यूटचं. तर हे फोकस केलेले जे एरियाज आहेत ऑरेंज इकॉनॉमीमध्ये हे बऱ्यापैकी क्रिएशन्स आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीकडे जाणार आहे. तर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स हे पॉईंट्स लक्षात ठेवा. AVGC सेक्टर, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स 100% इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पर्याय क्रमांक याचा किती येणार आहे? 1. मानवी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, कौशल्य, म्हणजे हे मराठीत आहे, इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, लवकर कळते. ओके, पर्याय क्रमांक किती येणार याचा? 1. नेक्स्ट आहे 26-27च्या बजेटमध्ये राजकोषीय तुटीचे फिस्कल डेफिसिटचे किती लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले आहेत? तर हे आहे 4.3. ओके, तर बघा, डेफिसिट ट्रेंड्स, गव्हर्नमेंट साईट डेटाबेस, अर्थसंकल्प 2026 नुसार जीडीपीच्या तुलनेत ज्या तुटींची आकडेवारी आहे त्यामध्ये पहिलीच बघा, फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट. जीडीपीच्या तुलनेत आपण टार्गेट हे किती केलेलं आहे? 4.3. सर्वात जास्त जी तूट असते ती राजकोषीय असते. दुसरा पॉईंट लक्षात ठेवा, राजकोषीय तूट सरकारच्या कर्जाचे प्रमाण दर्शविते. खालीलपैकी कोणती तूट सरकारच्या कर्जाचे प्रमाण दर्शविते? तर ती आहे राजकोषीय तूट. FRBM कायद्यानुसार आपण राजकोषीय तुटीचं जे टार्गेट ठेवलेलं आहे ते जीडीपीच्या तुलनेत 3% ठेवलेलं आहे राजकोषीय तुटीचं. आणि जे महसुली तूट आहे तिचं ठेवलेलं आहे आपण नष्ट करणे, 0%वर आणणे. रेव्हेन्यू डेफिसिट जे आहे, महसुली तूट, महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च या सूत्राच्या आधारे आपण ही काढतो. तिचं टार्गेट ठेवलेलं आहे 1.5, 1.5%. प्रायमरी डेफिसिट, प्राथमिक तूट आपण काढतो कशी? तर राजकोषीय तूट वजा व्याज देयता या सूत्राच्या आधारे ही काढली जाते. हिचं टार्गेट ठेवलेलं आहे 0.7. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट जी 2011-12 पासून तिचा वापर सुरू झाला आणि 2012ला वैधानिक दर्जा दिला. प्रभावी महसुली तूट ही महसुली तूट वजा अनुदाने दिली या सूत्रांच्या आधारे काढली जाते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.3. 4.3 म्हणजेच पर्याय क्रमांक आहे 2. ओके, प्रवासी भारतीयांसाठी NRI जे आहेत, NRI नॉन रेसिडेंट जे आहेत, हे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. विशेष करून जे शेअर मार्केट असेल किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असेल, ज्याला आपण FII म्हणतो, त्या गुंतवणूकदारांना 10%वरून त्यांची मर्यादा किती टक्क्यात करण्यात आलेली आहे? तर ती 24 ते 25% करण्यात आलेली आहे. ॲव्हरेज लक्षात ठेवा 25%. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. वित्तमंत्री निर्मलाताई सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार नवीन आयकर कायदा 2026 हा कधीपासून लागू होणार आहे? तर नवीन आयकर कायदा जो आहे तो 1 एप्रिल 2026 पासून लागू झाला. आणि विशेष म्हणजे
इन्कम टॅक्स ॲक्ट वित्तीय वर्ष कोणत्या वित्तीय वर्षात लागू झाला तर तो 26-27 लक्षात ठेवा. यामध्ये जी नवीन संकल्पना स्वीकारली आपण टॅक्स इयर नावाची, तर टॅक्स इयर जे आहे ते असणार आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. त्याला कर वर्ष म्हणून ओळखलं जाते. पर्याय क्रमांक किती येणार आहे 2. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार केंद्रीय करांमध्ये राज्यांचा हिस्सा किती टक्के ठेवण्याचा 16व्या वित्त आयोगाने शिफारशीला मान्यता दिली. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, जे वित्त आयोग आहे आपला 16वा, याची स्थापना शिफारशी ज्या लागू होणार आहेत ते 2026 ते 2031 साठी. याची स्थापना जी आहे ही केली होती 2023ला. त्यांनी शिफारशी ज्या सादर केल्या व त्याची अंमलबजावणी जी झाली ती झाली 2026 पासून. ओके, तर याचे अध्यक्ष होते 15वे वित्त आयोग 12वा सी रंगराजन, 13वा विजय केळकर, 14वे जे होते ते वाय व्ही रेड्डी होते, 15व्याचे जे आहेत ते एन के सिंग होते आणि 16व्याचे जे आहेत ते अरविंद पनगारिया होते. अरविंद पनगारिया हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. अरविंद पनगारिया यांनी सांगितलं होतं की 41% महसुलात हिस्सा राज्यांना देण्यात यावा. 15व्या वित्त आयोगाने सुद्धा 41% सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे 4. 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये विकासाची एकूण किती तत्व सांगितली आहेत. तर विकासासाठी जी तत्व आपण सांगितलेली आहेत ते पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्येच आपण बघितलेले आहेत. तर बघा, तीन तत्व आहेत: शाश्वत वाढ टिकवणे, आकांक्षा पूर्ण करणे आणि सर्वसमावेशक विकास. तर टोटल किती तत्व सांगितलेले आहेत तर 3 तत्व सांगितलेले आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे 1. नेक्स्ट, 2026-27च्या अर्थसंकल्पात आपल्याला जे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती वाढवायची आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री वाढवण्यासाठी आपण उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी काही योजना घोषित केलेल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करायची आणि त्याची वाढ सुद्धा करायची आहे. तर समर्थ 2.0 हे सुद्धा अनाऊन्स केलेले आहे. नॅशनल फायबर स्कीम याला सुद्धा विस्तार केलेला आहे आणि मेगा टेक्स्टाईल पार्क हे सुद्धा यावर्षी अनाऊन्स केलेले आहे. वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4. टेक्स्टाईल पार्क जे आहेत हे भारतामध्ये 7 टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आहे जो की अमरावती या ठिकाणी स्थापन होणार आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना ॲडव्हायझरी सपोर्ट देण्यासाठी 26-27 मध्ये जे AI टूल आणलं ते कुठलं आहे भारत विस्तार. प्रश्न रिपीट झाला, सॉरी. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार एकूण हायस्पीड कॉरिडॉर हे पण चांगलं लक्षात ठेवा किती स्थापन केले जाणार आहेत 7. त्यामध्ये कुठल्या आहेत तर ते बघा, पर्यावरणास अनुकूल प्रवासी वाहतूक प्रणालींना चालना देण्यासाठी सरकारने जे मोठे शहर आहेत त्यांच्या दरम्यान बऱ्यापैकी 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर निर्माण करायचं ठरवलेलं आहे, ज्यामध्ये मुंबई पुणे आहे. लक्षात ठेवा हे महाराष्ट्रातले शहरं: पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बेंगळुरू, दिल्ली वाराणसी, वाराणसी सिलिगुडी. तर हे टोटल किती आहेत हे 7 आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात 26-27 मध्ये कोणत्या बाबींसाठी सर्वाधिक निधी देण्यात येणार आहे किंवा दिलेला आहे किंवा द्यावा लागणार आहे तर तो आहे व्याज आणि कर्जफेड. कारण की जर रेव्हेन्यूचा मेन सोर्स जर आपला कर्ज उभारणी असेल तर समजून घ्यायचं की व्याज देयतेचं प्रमाण आणि कर्जाचं प्रमाण हे आपलं पेमेंट करताना सुद्धा जास्तच राहणार. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे 1. केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 मध्ये SASCI ही जी एक योजना लॉन्च केली, यामध्ये स्टेट जे आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार कर्ज देणार आहे. तर किती वर्षासाठी कर्ज देणार आहे तर ते 50 वर्षासाठी कर्ज देणार आहे. त्यासाठी ही एक योजना लॉन्च केली. तर यामध्ये किती लाख कोटीची तरतूद केली 2 लाख कोटीची, ते आधी समजून घेऊ. स्पेशल असिस्ट टू स्टेट फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे सोप्या भाषेमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी असलेली ही एक योजना आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकेल की बऱ्यापैकी जी राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना भांडवली खर्चासाठी, म्हणजे ज्यामध्ये पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी
2 लाख कोटी रुपयाची तरतूद केली. राज्य व केंद्रशासित प्रदेशांना 50 वर्षांची व्याजमुक्त कर्ज मदत आहे. बऱ्यापैकी यामध्ये 1.75 लाख कोटी थेट उपलब्ध निधी म्हणजे डायरेक्ट निधी दिला जाणार आहे आणि बफर फंड जो स्टॉक करून ठेवला जाणार आहे तो आहे 25,000 कोटी रुपयाचा. तर या वर्षीच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर एक्सपेन्सेस जर ठरवलेला असेल तर कॅपिटल एक्सपेन्सेस हा वाढवावा लागेल. कॅपिटल एक्सपेन्सेस हा विशेष करून स्टेटला सहाय्य करण्यासाठी किंवा असिस्ट करण्यासाठी एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नावाची एक योजना आणली. तिचं नाव आहे स्पेशल असिस्टन्स टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 मध्ये कोणत्या शेजारील देशाला, शेजारील म्हटलाय पॉईंट लक्षात ठेवा, सर्वाधिक आर्थिक मदत मिळण्याचे निश्चित झाले आहेत. आपल्या शेजारील देश जो आपल्यासोबत खूप बऱ्यापैकी जुळलेला आहे यामध्ये एकच देश आहे, तो आहे भूतान. पर्याय क्रमांक 2, त्यांना सर्वात जास्त निधी देण्याची तरतूद केलेली आहे. भारताने भूतानला जी निधी देण्याची तरतूद केलेली आहे हे जवळपास आहे 2,288 कोटी रुपये. भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्प म्हणजे ऊर्जा, पायाभूत सुविधा यांच्यासाठी हे बऱ्यापैकी तरतूद असेल. भूताननंतर आपण सर्वाधिक नेपाळसाठी तरतूद केलेली आहे. 2026-27च्या जलजीवन मिशनमध्ये किती तरतूद करण्यात आली आहे? जलजीवन मिशन जी आहे हे आपण हर घर नल से जल ही बऱ्यापैकी त्याची थीम आहे. प्रत्येक घरी पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे यासाठी ही योजना आपण अनाऊन्स केलेली आहे. तर 67,670 कोटी रुपये तरतूद जलजीवन मिशनसाठी आपण यावर्षी केलेली आहे. तर 67,670 कोटी लक्षात ठेवा. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार पुढील 5 वर्षात किती नवीन जलमार्ग जे इंटरनल जलमार्ग आहेत, इंटरनल जलमार्ग हे बऱ्यापैकी भारतातील वरच्या साईडला आणि खालच्या साईडला मोठ्या प्रमाणात आहेत. मधातल्या साईडला तेवढे जलमार्ग आपल्याला इंटरनल वॉटरवेज आढळत नाहीत. हे यावर्षी किती तरतूद केलेली आहे तर 20 तयार करण्याचे आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे 3. तर यामधले काही प्रश्न जे आहेत हे थोडे टार्गेटेड ठेवा. बऱ्यापैकी तिथं प्रश्न अपेक्षित आहे. ही एक योजना इथपासून आधीचे सर्व फोकस पार्ट चांगले लक्षात ठेवा. तर हे 100% आपल्याला एक्झामला अतिशय महत्त्वाचा डेटाबेस आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे प्रश्न अशाच पॅटर्नचे तुम्हाला जास्त विचारलेले आढळतात. जुने PYQ हेच बघा, हे डेफिसिट, तूट, PIBची इमेज, त्यानंतर ऑरेंज इकॉनॉमी कन्सेप्ट. तर हे जे पार्ट आहेत हे आपण सर्वच कव्हर केले. पिक्चरसुद्धा यामधले इन्फोग्राफिक्स हे सुद्धा चांगले वापरलेले आहेत. या बुक्सला तुम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सुद्धा तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि विशेष करून तुमचे जे रिव्ह्यू आले हे फार दूर अभ्यास करणारे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी दुरून आपल्याला याचे रिव्ह्यू पाठवले, त्याबद्दल सुद्धा त्यांचे सुद्धा धन्यवाद. तर विशेष करून हे सर्व गोष्टी तुम्हाला बुक्समध्ये ओरिएंटेड आणि करंट बेस सगळा डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक्झामला 100% चांगले मार्क्स मिळतील ह्या अपेक्षाच आहेत. आता तुमची एक्झाम जोपर्यंत आहेत समोरच्या तोपर्यंत यूट्यूबवर कंटिन्यू वेगवेगळे जे गरजेचे टॉपिक्स आहेत हे 100% तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही टेलिग्रामवर ह्या PDF असतात त्यासुद्धा जॉईन करा. आणि बजेट जो आहे हा डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या ॲपमध्येच दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि तुमचे मार्क्स वाढले पाहिजे हेच उद्दिष्ट यामध्ये आहे. यामधून मार्क जनरेशन नक्कीच होईल आणि तुमचा रिझल्टपर्यंतचा प्रवास सोपा होण्यासाठी इकॉनॉमिक्सच्या मदतीला 100% मी तुमच्यासोबत असेल. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.